हाय, हॅलो, नमस्कार. मी प्रियंका. तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा तुमच्या आवडत्या YouTube चॅनल ऋतंभरा प्रज्ञामध्ये मनापासून स्वागत करते. आजचा आपला व्हिडिओ असणार आहे विद्यार्थ्यांनी EFTचा वापर त्यांच्या दैनंदिन आयुष्यात कसा करायचा आणि किंवा का करायचा. जर तुम्ही आपला EFT म्हणजे काय किंवा EFT कसं वापरतात हा व्हिडिओ जर बघितला नसेल, EFTची संपूर्ण माहिती त्या व्हिडिओत मी आधी केलेल्या व्हिडिओत दिलेली आहे. तर तो व्हिडिओ मी इथे वरती लावत आहे. तुम्ही नक्की जाऊन पहिले तो व्हिडिओ बघा. त्यात तुम्हाला EFTची सुरुवात कशी झाली, EFT म्हणजे काय हे समजून जाईल. चला तर मग आपण आपल्या आजच्या व्हिडिओकडे वळूयात. त्याआधी माझं छोटंसं इंट्रोडक्शन तुमच्यासाठी. नमस्कार, मी प्रियंका बागुल खैरनार, सर्टिफाईड होपोनोपोनो आणि EFT हीलर, लॉ ऑफ अट्रॅक्शन प्रॅक्टिशनर. चला तर मग आपल्या आजच्या व्हिडिओकडे वळूया. आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत की विद्यार्थ्यांनी का वापरायचं EFT. जर सपोज तुम्ही अभ्यास करताय आता कुठल्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा, 10th चा, 12th चा, बोर्डचा, JEE, नीट कसलाही अभ्यास करताय आणि तुम्हाला असं वाटतंय मी अभ्यासाला सुरुवात तर केली आहे, मी सगळं वाचलंय पण मी विसरते की काय, किंवा तुम्ही एक्झामच्या दिवशी एक्झामला जाताय आणि तुमच्या मनात भीती मी आता वर्षभर हा जो अभ्यास केलाय हा जर मला एक्झाम मध्येच आठवला नाही तर काय. किंवा तुम्ही एक्झामच्या ठिकाणी बसलाय आणि तुम्हाला आठवतंय की अरे माझं जर आता ह्या एक्झाम मध्ये सिलेक्शन नाही झालं तर मला घरातले काय म्हणतील, माझ्या आजूबाजूची लोक काय म्हणतील, ही जर भीती तुम्हाला नेहमी वाटते आणि ही भीती तुम्हाला काढायची असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तर तुम्हाला वाटतंय की तुमचा अभ्यासात फोकस कमी आहे, तुमची एकाग्रता कमी आहे अभ्यासात, तुम्ही अभ्यास करण्याची तुमची इच्छा आहे पण तुमचं लक्ष लागत नाही, वारंवार तुमचं लक्ष ते मोबाईलमध्ये कुणाचा मेसेज आला तर नाही ना, कुणाचा कॉल तर येत नाही ना, असं डायव्हर्ट होतं, किंवा माझ्या आजूबाजूची मुलं काय करताय याकडे तुमचं लक्ष जास्त जात आहे, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तुम्हाला फोकस करण्यासाठी, तुमच्या अभ्यासातला तो गोंधळ कमी करण्यासाठी, तुमच्या अभ्यासाला एक नवी दिशा देण्यासाठी हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचा आत्मविश्वास वाढवण्याचा, त्याचबरोबर तुमचा फोकस, तुमची एकाग्रता वाढवण्याचा मी प्रयत्न करत आहे. तर नक्कीच हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि माझ्यासोबत EFT टॅपिंग तुम्ही प्रॅक्टिकली करा. EFT मध्ये आपण आपल्या शरीरात वेगवेगळे ऊर्जेचे स्रोत असतात, वेगवेगळे पॉइंट्स असतात, त्या पॉइंट्सवर टॅपिंग करत असतो. त्याने होतं काय, आपल्या त्या पॉइंट्स मधली जी नकारात्मक ऊर्जा असते, जी आपला ताण वाढवत असते अभ्यासाचा, जी आपल्यातला आत्मविश्वास कमी करत असते, ती ऊर्जा रिलीज होते आणि आपण क्विक एका एनर्जी शिफ्ट मध्ये ऊर्जेच्या संतुलनात येत असतो. तर आता हे पॉइंट्स मी तुम्हाला थोडक्यात एक्सप्लेन करते. तशी मी वरती इमेज लावलेली आहे, त्या साईडला किंवा वरती तुम्हाला एक इमेज मिळून जाईल. त्या इमेजमध्ये तुम्हाला सगळे पॉइंट्स दिसतील आणि मी स्वतःही आता तुम्हाला एक्सप्लेन करते. तर ते पॉइंट बघून तुम्ही माझ्यासोबत टॅपिंग करणार आहात. पण सुरुवात टॅपिंगला आपल्या कराटे चॉप पॉइंट पासून करत असतो. याला केसी पॉइंट किंवा कराटे चॉप पॉइंट म्हटलं जातं, कारण कराटेमध्ये आपला हात या पद्धतीने यूज होत असतो, म्हणून हा केसी पॉइंट किंवा कराटे चॉप पॉइंट. इथून आपण स्टार्टिंग करत असतो EFTची. देन आपण आपल्या आयब्रोच्या वरती इथे टॅपिंग करतो. देन त्यानंतर आपण आपल्या डोळ्यांच्या बाजूला इथे टॅपिंग करत असतो. त्यानंतर आपण डोळ्यांच्या खाली टॅपिंग करतो. नंतर आपण आपल्या नाकाच्या खाली, देन आपण ओठांच्या खाली, कॉलर बोनवर, आपल्या अंडरआर्म्सच्या 4 बोटं खाली इकडे टॅपिंग करत असतो दोन्ही साईडने, आणि त्यानंतर डोक्यावर, आणि सगळ्यात शेवटी आपण पुन्हा एकदा आपल्या कराटे चॉप पॉइंटवर येऊन टॅपिंग करून EFTचा शेवट करत असतो. ठीक आहे. आपण EFT मध्ये 1, 2, 3 राऊंड तुम्ही करू शकताय. जसं मी आता एकदा सपोज तुमच्यासाठी हा राऊंड घेतला, तर तुम्ही कधी स्वतःहून करत असाल तर हे 2 राऊंड्स तुम्ही तुमच्या पद्धतीने, म्हणजे पुन्हा एकदा ऐकून हे 2 राऊंड 3 राऊंड जोपर्यंत तुमची ती नकारात्मक ऊर्जा कमी होत नाही, ती तुम्ही हा व्हिडिओ बघून टॅपिंग करू शकताय. ठीक आहे. तुम्ही एक्झामला जाताय किंवा तुम्ही अभ्यासाला सुरुवात करताय तर त्याच्या आधी तुम्ही हा व्हिडिओ बघा. तुमची एनर्जी लगेच शिफ्ट झाल्याचं तुम्हाला जाणवेल, आणि तुम्हाला हे जाणवत असेल तर मला कमेंट करायला विसरू नका. आठवणीने कमेंट करा. तुमच्या कमेंटमुळे इतर विद्यार्थ्यांनाही एक मोटिवेशन मिळतं की आपणही हे केलं पाहिजे. ठीक आहे.
चला तर मग सुरू करूया आपल्या आजच्या टॅपिंगला. टॅपिंग करण्याच्या आधी प्रत्येकाने किमान एक घोट पाणी घ्यायचंय. सगळ्यांनी या पद्धतीने हात ठेवायचे. ह्या 4 बोटांनी आपण टॅपिंग करणार आहोत या पार्टवर. जे आपल्या शरीराचे मोठे पॉइंट्स आहेत तिथे आपण हे 4 बोटं यूज करतो आणि जे छोटे पॉइंट्स आहेत तिथे हे 2 बोटं यूज करतो. ठीक आहे. अंगठ्या शेजारचे हे 2 बोटं, एक मधलं बोट आणि एक अंगठ्या शेजारचं बोट, हे 2 बोटं यूज करतो. चला तर मग आपण कराटे चॉप पॉइंट पासून सुरू करूया. जरी मला वाटत असलं की मी माझ्या अभ्यासात गोंधळलेली आहे, तरीही मी स्वतःचा मी जशी आहे तसा स्वीकार करते. जरीही मला वाटत असेल की माझा अभ्यास चांगला होत नाहीये किंवा मी जो केलाय तो माझ्या लक्षात राहत नाहीये, तरीही मी स्वतःला तितक्याच प्रेमाने, आदराने स्वीकारते. जरीही मला वाटतंय माझा आत्मविश्वास कमी आहे, मला एक्झामची भीती वाटते, तरीही मी स्वतःला तितक्याच प्रेमाने स्वीकारते. या सिच्युएशनला, या घटनेलाही मी तितक्याच प्रेमाने स्वीकारते. दीर्घ श्वास घ्यायचा. होल्ड, रिलीज, डीपली रिलीज, रिलीज. आपल्या आब्रो पॉइंट्सवर यायचंय. माझ्या मनात माझ्या एक्झाम विषयी, माझ्या परीक्षेविषयी जी भीती आहे ते मी आत्ता रिलीज करते. रिलीज, डीपली रिलीज. नेक्स्ट पॉइंट. माझ्या मनात नेहमी असा गदारोळ चालू असतो विचारांचा की मी इतका अभ्यास केलाय पण हा माझ्या लक्षात नाही राहिला तर, मी ह्या एक्झाम मध्ये फेल झाली तर. हा माझा पॅटर्न रिलीज. रिलीज, डीपली रिलीज, रिलीज, डीपली रिलीज. नेक्स्ट पॉइंट. आपल्या डोळ्यांच्या खाली यायचंय. मी इतकं वाचते, मला प्रश्न पडतोय आता की मी हे जे वाचलंय ते एक्झामलाच आलं नाही तर, आणि मी फेल झाली तर. रिलीज, माझ्यातली ही भीती रिलीज. रिलीज, डीपली रिलीज. नेक्स्ट पॉइंट. आपल्या नाकाखाली यायचं. मला नेहमी असं वाटत असतं की मी इतका अभ्यास केलाय आणि चुकून मला कमी मार्क्स मिळाले तर माझ्या आजूबाजूची लोक मला त्यावरनं जज तर नाही ना करणार, ते मला नावं तर नाही ना ठेवणार. माझा हा पॅटर्नही रिलीज. रिलीज, डीपली रिलीज, रिलीज, डीपली रिलीज. या आधीच्या मी कुठल्या एक्झाम दिल्या असतील आणि त्यामध्ये चुकून माझे कमी मार्क्स आलेत आणि ती भीती माझ्या मनात बसली आहे की ह्याही एक्झाम मध्ये, आता मी जी एक्झाम देते त्याही एक्झाम मध्ये जर मला कमी मार्क्स आले तर कसं होईल. ही जी भीती आहे ती रिलीज. रिलीज, डीपली रिलीज, रिलीज, डीपली रिलीज. नेक्स्ट आपल्या कॉलर बोन कडे यायचंय. मला नेहमी वाटतंय की मी जे वाचते ते माझ्या लक्षातच राहिलं नाही तर काय. मी एक्झामला गेली आणि मी वाचलेलं सगळं विसरून गेली तर. ही भीती रिलीज. रिलीज, डीपली रिलीज, रिलीज, डीपली रिलीज. अंडरआर्म्स कडे यायचंय. मला नेहमी असं वाटत असतं की मी हे जे वाचलंय हे जर पेपरला आलं नाही तर. रिलीज, डीपली रिलीज. मी प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा पेपरला जाते किंवा माझ्या इंटरव्ह्यूला जाते माझ्या मनात एकच भीती असते. ह्या लोकांनी मी जे अभ्यास केला नाहीये तेच मला विचारून घेतलं तर. हा माझा पॅटर्न रिलीज. रिलीज, डीपली रिलीज, रिलीज. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. होल्ड, रिलीज,
डीपली रिलीज, रिलीज. अगदी सावकाश श्वास सोडायचा, अगदी सावकाश. आपलं संपूर्ण लक्ष पुन्हा एकदा आपल्या आयब्रो पॉइंट कडे न्यायचं. आपण पुन्हा एकदा एक पॉझिटिव्ह टॅपिंग आता घेणार आहोत. आता या क्षणापासून मी पूर्णतः सकारात्मक आहे. आता या क्षणापासून मी पूर्णतः आत्मविश्वासाने भरलेली आहे. माझ्यात आत्मविश्वासाची ऊर्जा खूप छान पद्धतीने वाहत आहे. मी जो काही अभ्यास करते तो माझ्या खूप छान पद्धतीने लक्षात राहतो. नेक्स्ट पॉइंट करायचं. मी जे काही वाचलंय ते मला जेव्हा गरज असते तेव्हा आठवतं. मला माझ्या अभ्यासासाठी योग्य मार्गदर्शन नेहमी मिळत असतं. मी खूप एकाग्र आहे. मी माझ्या अभ्यासात खूप एकाग्र आहे. मी जेव्हा जेव्हा अभ्यासाला बसते एकाग्र चित्ताने अभ्यास करते. नेक्स्ट आर्मपिटवर यायचं. मी जेव्हा जेव्हा अभ्यासाला बसते खूप एकाग्रतेने अभ्यास करते आणि त्यावेळेस मी जे वाचते ते माझ्या सगळं काही लक्षात राहतं आणि मी जे वाचलेलं असतं तेच पेपरला विचारलंही जातं. थँक्यू युनिवर्स, या सगळ्यासाठी थँक्यू युनिवर्स. नेक्स्ट आपल्या डोक्याकडे यायचं. मी जो काही अभ्यास केलेला आहे आजपर्यंत तो सगळा मला खूप छान पद्धतीने आठवतोय. म्हणून माझा प्रत्येक पेपर, माझा प्रत्येक इंटरव्ह्यू खूप छान जात आहे. खूप सकारात्मक रिझल्ट मला तिथं मिळत आहे. त्यासाठी थँक्यू युनिवर्स, थँक्यू सो मच. शेवटी आपण आपल्या कराटे चॉक पॉइंटवर टॅप करतो. टॅपिंग करायचं. थँक्यू युनिवर्स, मला इतकी छान एकाग्रता देण्यासाठी. थँक्यू माझा अभ्यास माझ्याकडनं आवडीने गोडीने करून घेण्यासाठी. थँक्यू मला पुन्हा एकदा ह्या सकारात्मक ऊर्जेने भरण्यासाठी. थँक्यू मी आता रेडी आहे माझ्या अभ्यासासाठी. मी माझा अभ्यास आवडीने गोडीने करत असल्यामुळे मला याचे रिझल्ट्सही खूप छान मिळत आहेत. त्यासाठी थँक्यू. आय लव्ह यू डिअर युनिवर्स. एक दीर्घ श्वास घ्या. होल्ड, रिलीज, डीपली रिलीज. अगदी सावकाश श्वास सोडायचा, अगदी सावकाश, अगदी सावकाश श्वास सोडायचा. आपले डोळे बंद करायचे आहेत. 2 मिनिटं शांत बसायचंय. पुन्हा एकदा एक दीर्घ श्वास घ्यायचा. श्वास सोडायचा आहे. श्वास सोडताना अफर्म करायचा, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू, माय डिअर स्टडी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. तुम्हाला आजचं हे हिलिंग कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि तुम्हाला या हिलिंगचा फायदा झाला असेल, तुम्हाला थोडं रिलॅक्स वाटलं असेल, तुमच्यातला तो कॉन्फिडन्स अभ्यासाचा वाढला असेल, तर तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा. कारण नॉलेज दिल्याने वाढत असतं. कुठलीही गोष्ट घ्या, नॉलेज घ्या, प्रेम घ्या, आदर घ्या, तुम्ही कुठलीही गोष्ट ज्यावेळेस देतात त्यावेळेस ती 10 टाइम्स मल्टिप्लाय होऊन तुमच्याकडे रिटर्न येत असते. त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला, ह्याची तुमच्या अभ्यासात तुम्हाला मदत होत असेल तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणी आणि तुमच्या कुटुंबियांपर्यंत शेअर करा, जे अभ्यास करताय, ज्यांना ह्याची खरंच गरज आहे. जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईकही करा या व्हिडिओला. आणि तुम्हाला कसं वाटलं या हिलिंग नंतर हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा.
आणि अशाच प्रकारची छान हीलिंग, तुम्ही स्टुडंट आहात आणि तुम्हाला तुमचा आत्मविश्वास, तुमचे येणारे हे रोजचे निगेटिव्ह इमोशन्स रिलीज करायचे असतील, बाहेर काढायचे असतील, तर अशी छान हीलिंग तुम्हाला रोजच्या रोज हवी असेल, तर आजच माझा DMHP प्रोग्राम तुम्ही जॉईन करू शकताय. त्याचसोबत नवरात्री स्पेशल आपली बॅच आपण लॉन्च केली आहे 10 दिवसाची, ज्यात आपण 9 शक्तींसोबत ध्यान करणार आहोत. होपोनोपोनोने आपल्या पास्ट मेमरीज रिलीज करणार आहोत. EFTने पॉझिटिव्ह ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या आतमध्ये आपण इन्स्टॉल करणार आहोत. तर नक्कीच तुम्ही या बॅचलाही आजच जॉईन करा. आणि अधिक आपल्या फ्री वर्कशॉपसाठी वगैरे तुम्हाला माहिती हवी असेल, डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या व्हॉट्सअप कम्युनिटीची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर जाऊन तुम्ही क्लिक करून आपला व्हॉट्सअप ग्रुप तुम्ही जॉईन करू शकता. तिथे तुम्हाला या फ्री वर्कशॉप्सची वेळोवेळी माहिती मिळेल. आपलं या महिन्यात 28 सप्टेंबरला जे फ्री वर्कशॉप आहे ते जर तुम्हाला करायचं असेल तर हे तुम्ही व्हॉट्सअप कम्युनिटी लिंक जॉईन करू शकताय. किंवा कुठल्याही बॅचची तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मेसेज करून त्या बॅचेसची माहिती मिळवू शकताय. लवकरच मी तुमच्यापर्यंत माझ्या एका स्टुडंटचा, जी स्वतः विद्यार्थिनी आहे आणि कॉम्पिटिटिव्हचा स्टडी करत आहे, तिचे रिझल्ट्स मी तुमच्यासोबत शेअर करते. तिचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येते. तोपर्यंत अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू.